पाठ 11 लेझीम ढोलताशांच्या साथीने एका तालात सर्वांना नादमय करणारा खेळ म्हणजे लेझीम। लेझीम हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील लोकनृत्य प्रकार आहे। महाराष्ट्राची जुनी पारंपरिक संस्कृती सांगणारा हा खेळ आहे। हा खेळ खास महाराष्ट्रीयन असून अगदी पूर्वीपासून म्हणजे पेशव्यांच्या काळापासून चालत आलेला आहे। लेझीम खेळ म्हणजे एका तालात एका ठेक्यात सर्वांनी मिळून केलेले नृत्य असते। लेझीम नृत्य हे सामाजिक आणि धार्मिक प्रसंगी लोकप्रिय आहे। व्यायाम व मनोरंजन अशा दोन्ही उद्दिष्टांनी लेझीम खेळली जाते। लेझीम हा शब्द लेझ्म या मूळ फारसी शब्दावरून प्रचारात आला असावा। त्याचा मूळ अर्थ तार लावलेले धनुष्य असा आहे। पूर्वीच्या काळी फक्त मुलांपुरता हा खेळ मर्यादित असायचा, पण आता मुलीही तेवढ्याच ताकदीने लेझीम खेळताना दिसतात। पूर्वीचे लेझीम खूप जड असायचे, पण आता वजनाने हलके असेही लेझीम बनवले जातात। लेझीमचे स्वरूप म्हणजे एक मजबूत लाकडी दांडा असतो। त्याच्या दोन्ही बाजूला कडी बसवलेली असते आणि त्याला लोखंडी साखळी जोडलेले असते, ज्यामध्ये पातळ लोखंडी चकत्या बसवलेल्या असतात। मध्यभागी धरण्यासाठी लाकडी मूठ असते। दोन्ही हाताने खेळण्याचा हा प्रकार असल्यामुळे डावा हात मोठ्या दांडीवर व उजवा हात छोट्या लाकडी मूठवर ठेवायचा असतो। लेझीम खेळ सुरू करण्यापूर्वी लेझीम अडकवण्याची एक पद्धत असते। लेझीम डोक्यावर धरून विशिष्ट आवाज करत सोबतीला ढोल किंवा ताशाच्या एका लयमध्ये लेझीम खेळला जातो। खेळ संपल्यावरही लेझीम गोळा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते। लेझीम हा सोपा खेळ वाटतो, परंतु पायाचा ठेका आणि लेझीमचा ठेका यांचा योग्य तो ताळमेळ बसावा लागतो। शाळेच्या कवायतीसारखे यामध्येही वेगवेगळे प्रकार खेळले जातात। वेगवेगळ्या हालचालींनी मुलामुलींच्या शरीराला व्यायामामुळे शारीरिक बळही देतो, जसे की लेझीम सारखी जड वस्तू सतत उचलून ते घेऊन एखाद्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केल्यामुळे मनगटातील ताकद देखील वाढते। खेड्यापाड्यात किंवा गावोगावी हा प्रकार जास्त पाहण्यास मिळतो। याचा उगम जरी महाराष्ट्रातून झाला असला तरी जगात वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच वेळा लेझीम हा प्रकार खेळला जातो। हल्ली तर मुली सार्वजनिक मिरवणुकांमध्ये नऊवारी साडी नेसून सुद्धा लेझीम खेळतात, तेव्हा ते दृश्य खूपच सुंदर दिसते। खेळताना लेझीमचा होणारा नादमधुर आवाज कानाला श्रवणीय व आल्हाददायक वाटतो। एक सुंदर क्रीडा प्रकार, व्यायाम प्रकार तसेच मनोरंजन म्हणून लेझीम या खेळाकडे पाहिले जाते। सार्वजनिक गणेशोत्सव किंवा मिरवणुका, नववर्ष स्वागत यात्रा यामध्ये या खेळाचे सर्रास सादरीकरण होताना दिसते। मुख्यतः शाळांमध्ये जेव्हा 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम असताना या खेळांचे प्रात्यक्षिक घेतले जाते।